वांदवलीचे दोन अनमोल रत्न, एक अनुभवी अनमोल रत्न ज्यांनी भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं. काय म्हणशील सचिन, जास्त वेळ घेणार नाही ज्याबद्दल ज्या पद्धतीने तुम्ही मॅच जिंकत आहात, तर एक टीम वर्क जे आहे ते कसं चाललंय? खूप छान चाललंय. जास्त बोलत नाही आहेत, परंतु मी कमळाकर दळवी साहेब यांना थोडक्यात या स्पर्धेविषयी मनोगत आपण व्यक्त करावं. धन्यवाद प्रमोदजी. अतिशय सुंदर अशा स्पर्धाचं आयोजित केलेलं आहे चहाडे संकुल क्रीडा मंडळात. सूर्या प्रीमियर लीग हे पर्व 5वं पर्व आणि सर्व टीमचे मॅनेजमेंट, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व मेंबर्स यांनी हे चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्याबद्दल त्यांना खूपच धन्यवाद देतोय आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा करतोय. थँक्यू. धन्यवाद कमळाकरजी दळवी साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते आणि सामना क्रमांक 7 आपल्या भेटीला येईल. त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आजच्या दिवसात अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकतायत. सफाळे विभागातील विरातन खुर्दचा आवाज, अर्थातच हार्दिक किनी, लिटिल चॅम्प. धन्यवाद कपिल पाटील, कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. धन्यवाद प्रमोद सर. जावत सामन्याच्या दिशेने मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहिलाय. बॅटर लोकेशच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली बॅटिंग आणि टीमसाठी, आणि पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक राऊंड दी विकेट. वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं. चौकार आल्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. संघ एका बाजूला आपण पाहतोय तनिष फायटर चहाडी, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना 11 स्टार वाकडी वसरोली. या दोन टीममधील एक मोठी फाईट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी होता. एकच जाऊया बॉलवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला. पहिला चेंडू थोडासा खराब लाईनवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू बरोबर लाईन लेंथवरती या ठिकाणी ठेवले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. ऑफसाईडला सॉफ्ट हँडने या ठिकाणी खेळलं गेलं आहे. कव्हरला फिल्डर पोहोचतोय. तत्पूर्वी एकच जाऊया बॉलवरती मिळेल. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. पाटील नेटवर्कची चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. एक पॉप्युलर ब्रॉडकास्टिंग चॅनल आपण पाहतोय, अर्थातच पाटील नेटवर्क. आज त्यांची संपूर्ण टीम, जतीनजी पाटील आपण पाहतोय, जतीनजी गिनी आपण पाहतोय, त्याचबरोबर कपिलजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅमेरामॅन. समोर फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच जाऊया बॉलवरती मिळेल, आणि त्यांच्या सोबतीने एक वन ऑफ द ग्रेट स्कोरर, अर्थातच मिनलजी पंजाबी. आज पुन्हा एकदा त्यांची भेट या मैदानावरती होताना पाहायला मिळाली. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. लोअर फुल टॉस स्विच हिट त्या ठिकाणी केला गेला आहे आणि गॅपमध्ये जातोय, आणि सरळ बॉल कव्हर पॉईंटला सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणि तुली गोदी कमला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणशील. आता तू लाडी गोडी नक्की रंगशील. उद्या मला सोडून देशील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती चांगला स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज चौकारांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्पेशली कॅपमध्ये जे स्ट्रोक आलेत, पब्लिक प्रेक्षक जे लाईक करत आहेत या स्ट्रोकला, ते स्ट्रोक आज या फलंदाजांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळालेत. आज खास करून सचिन बरट आणि त्याचबरोबर सोहेल असे अनेक सारे फलंदाज आहेत. रोहितला पण पाहिलं. बॅटिंग आज त्यांच्या मदतीतून पाहायला मिळाली. इथे समोर फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. पोचतोय, प्रयत्न करतोय, आणि अखेरकार यश प्राप्त होताना पाहायला मिळालं. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली रनिंग त्या ठिकाणी होती. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला होता. 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. 14 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती जयदीपला आणलं गेलं. मागच्या मॅचमध्ये ऋतिक आणि जयदीप या दोन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं होतं.
याचं बॉलिंग तरी सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. तेच गोलंदाज आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये. पहिल्या षटकामध्ये ऋतिकच्या विरोधामध्ये 11 धावा आल्यात. आता या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती जयदीप आहे. फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एक धाव परिपूर्ण केलं. लेग बाईजच्या रूपामध्ये ही धाव येताना आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये विरल नायर सर आणि त्याचबरोबर अभि तांडील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. दुसऱ्या षटकामध्ये जयदीप ला आपण पाहतोय जो एक वेगवान गोलंदाज आहे आणि या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर टॅलेंट या गोलंदाजाकडे. शतशक थडम्यानला चांगले एफर्ट्स चांगल्या स्किल्स त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एकरीवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. सूर्य प्रीमियर लीग 2025 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील या शेड्यूलमधील 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफोल्डला जाऊन काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. ग्रेट स्कोअर कट आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चाय पिएंगे चाय पिएंगे चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे हर कर दो कान पे चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे. मंगेशच्या बॅटमधून 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल घेऊन जयदीप या ओव्हरमधील. ऑफसाईडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे आणि या बॉलवरती सुद्धा चांगला रिझल्ट मिळताना पाहायला मिळेल. काय शॉर्ट सिलेक्शन आहे. इनसाईड आउट ज्या पद्धतीने खेळला जात आहे. मंगेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आल्यात. यादी सॉन्ग जे आपण पाहिलं विरल नायर सरांची फरमाईश होती आणि ती पूर्ण झाली डीजे कुणालच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा आवाज झाला आहे वन्स मोर. धावसंख्या फलकावरती 24 बॅक टू बॅक 2 जयदीपला प्रेशराईज पूर्णपणे केलं गेलं. जयदीपची सुरुवात या षटकाची चांगली झाली होती परंतु त्यानंतर मंगेशने जे बॅटिंग केलं पूर्णपणे अधिराज्य दाखवलं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता तर इथे फिल्डर डीपमध्ये लावला गेला आहे. कवर पॉईंटला एक्स्ट्रा रन टीमच्या गद्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती झाल्यात. या आधीच्या 2 बॉलवरती 2 चौकार बरोबर कवर पॉईंट आणि कवर क्षेत्रामध्ये आपण पाहिले होते. त्यामुळे इथे फिल्डर लावला गेला आहे. स्टेप आउट करून फटका खेळला जातो आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. बॅटिंग इनकडे थ्रो त्या ठिकाणी केला गेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. सूर्य प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. पर्व 5वे या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळते आणि 5व्या पर्वामध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये आणि नाविन्यपूर्वक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहतोय साई भोईर साहेब, राकेश दुमाडा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर राजू वाडन साहेब जी मेहनत त्यांनी घेतली गेली आहे. प्रचंड मेहनत त्यांनी घेतलं आहे आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष आपण पाहतोय राकेशजी साम्राज साहेब, त्याचबरोबर योगेशजी दडपी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांतजी धानवा साहेब आपण पाहू शकतायत. त्यांचीसुद्धा चांगली साथ त्यांना लाभलं आहे आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या समालोचकाला दिली गेले. या स्पर्धेचे सचिव आपण पाहतोय राहुलजी धानवा साहेब आपण पाहू शकतायत. आणि या स्पर्धेचे जे खजिनदार आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय मयूरजी भावर, सह खजिनदार गणेशजी बुंदे साहेब. सकाळच्या सत्रापासून चांगली त्यांनी मेहनत आज संपूर्ण दिवसामध्ये घेतले गेले आणि संपूर्ण ग्राउंडसाठी आणि त्याचबरोबर या आयोजनामध्ये जे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचीसुद्धा मेहनत जबरदस्त राहिलं आहे. मनसूर जाधव जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोरेश्वरजी जाधव आपण पाहतोय, राहुलजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परागजी दानवा आपण पाहतोय
रोहितजी गोवारी, विराजजी पवार आणि परिचयजी धानवा या संपूर्ण आयोजन कमिटीचं या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक आपला स्टँडर्ड काय असतो, आयोजन कसं करावं त्याचं एक उत्तम उदाहरण आणि सिद्ध करून दाखवलं आहे या आयोजकांनी. चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या चौकारांनी या आयोजकांना एक मानवंदना दिली गेली. ऋतिकच्या विरोधामध्ये चौकार आला आहे. ऋतिकला आणल्या गेले. तिसऱ्या षटकामध्ये टीमची टोटल फलकावरती लागली जाते 30 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्विच त्या ठिकाणी केला गेला आणि तिथे सुद्धा यश मिळालं फलंदाज मंगेशला. चौकारांची संख्या भरपूर आहे मंगेशच्या माध्यमातून. भरपूर चौकार आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये त्यांनी ठोकल्यात. इथे सुद्धा स्विच हिट केला गेला आणि इथे सुद्धा चौकार प्राप्त होईल यात काही शंका नाही आहे. थर्डमॅनला बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. अल्टी पलटी होऊन मारतोय आव्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आव्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे आतापर्यंत 5 चौकार मंगेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 34चा फलकावरती लागला जात आहे. 34 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. सध्या तरी दोन्ही फलंदाज 4चा पाडा मैदानामध्ये बोलतायत. चौकारांची भाषा सध्या मैदानामध्ये बोलतायत दोन्ही फलंदाज. 2 सलग चौकार ऋतिकच्या विरोधामध्ये आल्यात. इथे लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टोनवरती शफल झाले होते आणि जरूर लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नव्हतं. ज्या पद्धतीनं वेग या बॉलवरती होता, वेगेवरती स्वार होता आलं नव्हतं मंगेशला. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि या ओव्हरमध्ये सुद्धा सुरुवात चौकाराने झाले. सर 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. फुल शॉट पाहायला मिळतोय. प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झालेला नाही आहे. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. नवसंख्या फलकावरती 35. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेसाठी जी प्रचंड मेहनत गेले कित्येक दिवसांपासून आमच्या आयोजकांनी घेतली गेले. एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन शेवटच्या दिवसामध्ये सूर्या प्रीमियर लीग 5व्या सीझनचा चॅम्पियन कोण बनणार, प्रत्येकाचं स्वप्न आहे ट्रॉफी उचलण्याचं. ते स्वप्न साध्य करण्यासाठी तुम्हाला मेहनत मैदानामध्ये घ्यावी लागणार आहे. लढावं लागणार आहे मैदानामध्ये. तुमचा आत्मविश्वास, तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, जो अनुभव, प्रतिभा, या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. लॉंग ऑफमध्ये फिल्डर पोहोचेल. एकच धाव या बॉलवरती मिळते. नवसंख्या फलकावरती 36 शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवरती स्वतःला बॅक केलं. इम्प्रूव्हमेंट आणले गेले गोलंदाजीमध्ये आणि लाईन अँड लेंथमध्ये सुधारणा केली गेली. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील गोलंदाज ऋतिक. स्विचिटचा प्रयत्न इथे सुद्धा झाला आहे. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती. भरपूर काही घडलं या बॉलवरती. फलंदाज आपण पाहू शकतायत. मंगेशला पण पाहिलं. शेवटच्या बॉलवरती स्विचिटचा प्रयत्न झाला होता, कारण मध्यंतरी मोठे फटक्यांचे प्रयत्न झाले होते. ते प्रयत्न अपयशी ठरले. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती कदाचित जर मोठा फटका आला असता तर नेक्स्ट ओव्हरमध्ये तो प्रेशर, तो दबाव नसता. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात DJ कुणालच्या दिशेने. चौथ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते. याआधी एक सुंदर गीत आपण ऐकलं आणि पालघर जिल्ह्यामधील जे काही युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक मोटिवेशनल सॉन्ग होतं. येणाऱ्या काळामध्ये जे हाईट अँड टॅलेंट आहे ते सुद्धा पुढे येताना पाहायला मिळेल. चला घाई करा, वेळ भरपूर जातोय. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेशचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता. लॉंग ऑफवरून फिल्डर लॉंग चेस करतोय. 2 धावांचा कॉल आहे. धोक्याची घंटा वाजल्या स्ट्रायकिंगवरती, परंतु थ्रो थोडासा या ठिकाणी फाईट होताना पाहायला मिळाला. 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती.
धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 38 वरती. 38 फलकावरती लागल्या गेल्यात. सुसज्ज स्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तनिष फायटर चहाडी हा संघ टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या संध्याकाळच्या सत्रामध्ये घेतला. कारण इथून माहिती आहे क्लायमेट मॅटर करते या सिच्युएशनला. हवा पूर्णपणे थांबलंय त्याचा फायदा होऊ शकतो. धावा डिफेंड करत असताना एकदम मिळेल या बॉलवरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रथमेशची, परंतु फिल्डिंगची साथ थोडीशी कमी पडते. 2 चेंडूंचं केलं मैदानामध्ये झालं आहे. आज मिनल पंजाबी यांनी सुद्धा जे वर्क त्यांनी केलं आहे प्रत्येकाला प्रभावित त्यांनी सुद्धा केलं आहे. आणि त्याचबरोबर पाटील नेटवर्क संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक ग्रेट ब्रॉडकास्टिंग चॅनल आपण पाहतो आहे. त्या यादीमधील एक अजरामर नाव फटका फसला आहे. या बॉलवरती विकेट जाईल. विकेटवरती थांबणं गरजेचं होतं कारण चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. पहिले 3 षटकांमध्ये विकेट गमावलं नव्हतं, परंतु जसा प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आला तिथून पूर्णपणे इंटेंट चेंज झाला आणि विकेट गेले. कमॉन डीजे. अस्मित सुतार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक चांगला ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. ॲबिलिटी चांगली आहे. बॅटिंगसुद्धा तितकीच चांगली करतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो. आता बॅटिंगमध्ये आपलं डेडिकेशन मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती वॉट शॉट. काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये आणि सरळ बॉल चाललाय तडम्यानला ठोकलाय षटकार. सिग्नेचर शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज अस्मितचा षटकार. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी काय फटका होता त्या ठिकाणी जबरदस्त. मॅच ग्रीप चेंज केली आणि त्यानंतर बरोबर पोझिशनमध्ये आले. टायमिंग जबरदस्त होतं आणि टायमिंग सहित या बॉलला इथे थर्डमॅनला डिपॉझिट केल्या गेल्या. आजच्या दिवसामध्ये हे सिग्नेचर शॉट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 45 फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. पहिल्याच बॉलवरती त्याचा इंटेंट त्याने स्पष्ट केला आहे. त्याचं मोटिव्ह काय त्याने सिद्ध केलं आहे मैदानामध्ये फलंदाज अस्मित. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर ठेवला आहे आणि कुठली चुकी त्याने केलेली नाही आहे. एक षटकार आल्यानंतर आपली विकेट गमावली गेली. कुठेतरी खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. प्रत्येक बॉलवरती षटकार मारण्याचा इंटेंट इथे असफल अपयशी ठरताना पाहायला मिळाला फलंदाज अस्मितचा. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतायत प्रफुल्ल. 4थ्या क्रमांकावरती प्रफुल्ल मैदानामध्ये आला आहे. एकाच ओव्हरमध्ये प्रथमेशने 2 धक्के या ठिकाणी दिल्या गेलेत आणि दोन्ही प्रमुख फलंदाजांना इथून डगआउटचा रस्ता दाखवला. त्यांची वाट मोकळी केलं आहे गोलंदाज प्रथमेशने. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आला आहे जरूर, परंतु 2 विकेट जे मिळवलेत ना ते फार इम्पॉर्टंट होते या मॅचमध्ये. तर नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रफुल्लला एक प्रफुल्लित खेळ करावा लागणार आहे. डगआउटला प्रफुल्लित ठेवण्याचं काम त्याला मैदानामध्ये करावं लागणार आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस या ठिकाणी आणल्या जात आहेत. स्पेसिफिक फील्ड या ठिकाणी सेट केले गेले प्रफुल्लसाठी. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये आला आहे आणि लेफ्टी बॅटरसाठी डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेटला फिल्डर लावला गेला. लॉंग ऑनमध्ये फिल्डर आपण पाहतोय आणि त्यानंतर लॉंग ऑफ फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती सरळ लॉफ्ट केला गेला आहे. फ्लॅट 6 बरोबर लॉंग ऑफ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक चक्कर मारून दाखव भावड्या मला.
अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ संपला आहे. धावसंख्या फलकावरती 51. कारण रन रेट चांगला मेंटेन केला गेला. विकेट्स पडल्यात मधोमध्ये, परंतु त्यानंतर षटकारसुद्धा येताना आपण पाहिल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहू शकतायत. जयदीपला पुन्हा एकदा आणलं गेलं. जयदीपचं मागचं षटक महागात पडलं होतं बॉलिंग करणाऱ्या टीमला. इथे जयदीपला जबाबदारी घ्यावी लागणार आहे या षटकाची. माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवावा लागणार आहे. पहिलाच बॉल इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग चांगला नाही आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आहे. कुठलीही चुकी झालेली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती जयदीपने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिलं. कोणी कल्याणी करतोय हिरा कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मला नको तू कोयनूर हिरा नकाल कोरली आई एकवीरा मला नको तो कोहिनूर हिरा, मी कालचान कोरली आई एकवीरा. जयदीपने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिले गेले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. किरण आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये मागच्या 4 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं धावा आल्यात त्याच रन रेटने रन्स कंटिन्यू ठेवावा लागणार आहेत. थोडासा वेगळा प्रयत्न होता, वेगळं नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज किरणने या बॉलवरती केला होता. डॉट बॉल. जयदीपचं मोटिव्ह पॉझिटिव्ह आहे या ओव्हरमध्ये, कारण मागचे दोन्ही बॉल कॉन्फिडन्स आहेत, आत्मविश्वासासहित त्याने डिलिव्हर्ड केले गेलेत. चेहऱ्यावरती दबाव नाही आहे. स्विचिटचा प्रयत्न या बॉलवरती सुद्धा झाला आहे, परंतु तिथे यश मिळालेलं नाही आहे. डॉट बॉल आला आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती फलंदाज अस्मितला आपण पाहतोय, प्रफुल्लला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपण पाहिला आहे. तो कुठेतरी वाट पाहतोय स्ट्रायकिंगवरती येण्याची. फुल टॉस बॉल फाइंडिंगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल सारा डीप मिड विकेटला एकदा पूर्ण केला आहे आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. संघाची धावसंख्या फलकावरती 52, 52 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. भरपूर वेळेनंतर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळाला. या ओव्हरचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. प्रफुल्ल आपण पाहतोय. डावखुऱ्यातच एक खतरनाक बॅटर सध्या स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. ओव्हर दी लॉंग ऑफ तो फटका खेळला होता. अजूनही 8 बॉल येणं बाकी आहे या ओव्हरमधील, इनिंगमधील. आणि या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ते मोठ्या फटकाचा प्रयत्न झाला होता, ऑफर केला होता मोठा फटका. डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, त्यामुळे एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 53वरती जाऊन थांबले. 53 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल जयदीपच्या या ओव्हरमधील. इम्पॅक्ट टाकला आहे जयदीपने या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल फुल टॉस होता. लॉंगॉनमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले 54. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट डेफिनेटली आपण पाहणार आहोत. 54 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ संपला आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात आमचे DJ मॅन DJ कुणालच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ऋषीला आपण पाहतोय. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. शेवटच्या 6 चेंडूंची सूत्र त्याच्या हातामध्ये असणार आहेत. मागच्या ओव्हरमध्ये जयदीपची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं आहे.
पहिलाच बॉल भरपूर ऑफस्टॉमच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर झाला. अवंतर चेंडूचा इशारा अभि तांडील सरांच्या मदतीतून येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. या संपूर्ण इनिंगमध्ये जर विचार केला तर फक्त 2 एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळाल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता, चांगला फिरला होता बॉल आणि त्याचबरोबर जो स्पीड जो पेस आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्त त्या ठिकाणी झाला. एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी टॅलेंटेड गोलंदाज आहे, गुणवान आणि वैभवशाली हा गोलंदाज आहे. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली आणि अपील उचलून धरला आहे. लेग बिफोर विकेट स्वरूपामध्ये ही विकेट जाताना पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेट स्वरूपामध्ये विकेटचा कॉलम पूर्ण झाला आहे ऋषीचा. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाशला आपण पाहतोय. आकाशकडून भरपूर अपेक्षा आहेत येणाऱ्या 4 बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती स्लॉक स्वीप दाखवला आहे. टायमिंग कशा पद्धतीने असेल, प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि अजून एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आल्या पावली आकाशला परतावं लागते तंबूच्या आसराला. नवीन बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 55. 55 धावसंख्येवरती धक्क्यांवरती धक्के लागल्यात. नवीन फलंदाज सतीश आलाय मैदानावरती. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ऋषीची गोलंदाजी अप्रतिम राहिला आहे. बॉलर ऑन अ हॅट्रिक बॉल. इथे फटका जबरदस्त आहे. काय टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ द इनिंग चाललाय बॉल समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार बॅकनेपासून स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. यॉर्करचा प्रयत्न होता आणि यॉर्करला उत्तर जबरदस्त दिलंय. धावसंख्या फलकावरती 61. 61 धाव फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि फुलटॉसवरती सुद्धा प्रहार केला गेला आहे. सतीश उशीर आल्यात परंतु खेळ जबरदस्त राहिला. बॅक टू बॅक 2 षटकार. शेवटचा बॉल या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे सतीशची. काय फटके बॅटमधून आल्यात. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. एकदा पूर्ण झाले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 68 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 स्कोरवरती आपण पाहतोय आणि 69 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं आहे. सेकंड हॅज टोटल आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. तनिष फायटर टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करत असताना काय धावांचा डोंगर उभारला गेला आहे. 69 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. सहा षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 68. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलं आहे. धन्यवाद राहुलजी दानवासाहेब. हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. या मोठ्या स्पर्धेमध्ये समोरचन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली गेली आणि पुन्हा एकदा आज प्रमोद सरांसोबत भेट होताना पाहायला मिळाली आणि समोरचन करण्याची संधी त्यांच्या समवेत उपलब्ध करून दिली त्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद राहुलजी दानवासाहेब. आणि पुढच्या 6 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती पालघर भूषण आणि
अत्यंत मोठी अचिव्हमेंट, ग्रामीण धमाका बिग बॅश असो, बिग बॅशचा संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्रामधील, त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक यंदाच्या वर्षामध्ये एक मोठी अचिव्हमेंट आपल्याला पाहायला मिळाली. ओट यू प्रमोद सर, थँक्यू सो मच. चला, या आपण हार्दिक किनीचा आज आवाज आपण ऐकलात. त्यांनी वेळ व्यतीत केला. या आपण हार्दिक किनी यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एक अतिशय चांगला आवाज आपण पाहत आहेत फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये. कारण भल्या भल्यांची जेव्हा माईक जेव्हा हातामध्ये येतो त्यावेळेला थरथरते, परंतु या कमी वेळेमध्ये मला काहीतरी म्हणायचं आहे, मला काहीतरी माझ्या गावाचं नाव उंचवायचं आहे, या हेतूने मात्र हार्दिक किनी यांना आपण पाहत आहेत. जबरदस्त समालोचन, विराथन खुर्दचा आवाज सफाळी विभागातून, मात्र भरपूर नालासोपारा विभागामध्ये विरार, त्यानंतर आपण पाहिलं तर वैतरणा, तलावपाडा या विभागामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं समालोचन केलं आहे. खार्डीमध्ये सुद्धा आपण पाहिलं, पास्तळ या ठिकाणी जाऊन सुद्धा समालोचन केलेलं आहे. रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे, जलसार असेल, त्यानंतर चिखलपाडा असेल, विठ्ठलवाडी असेल, असे कित्येक मात्र शिवनेरी चषक असेल, या स्पर्धांमध्ये त्यांनी समालोचन केलं आहे. तर यापुढे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान, हार्दिक किनी यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी साई भोईर यांना विनंती करेन. अध्यक्ष आहेत, आणि गणेश बुंदे साहेब यांनासुद्धा विनंती करेन, आणि राहुल धानवा यांनासुद्धा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या खऱ्या अर्थानं लिटिल चॅम्पचा, हार्दिक किनीचा आपण यथोचित स्वागत सन्मान अगदी आपण करायचा आहे. हार्दिक किनी अशीच प्रगती करत राहा आणि पुढे जात राहा. सदिच्छा असतील आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली, अनेक तुम्ही शिखरे गाठावी, अनेक मोठ्या स्पर्धा मात्र तुम्ही जरूर कराव्यात, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विशाल नाईक सरांना आपण पाहिलं आज 50वा जो वाढदिवस, आणि त्यानिमित्ताने आज एक दिवस का होईना, परंतु आजच्या दिवसामध्ये विशाल नाईक सर या ठिकाणी जॉईन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. विशाल नाईक सर, थँक्यू व्हेरी मच. आपण आजच्या दिवसामध्ये आपला वेळ व्यतीत केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मायेची उबदार शाल, गोड सन्मानचिन्ह आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह, आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा. आणि आज 50व्या वर्षात तुम्ही पदार्पण करतायत, तर त्याबद्दल आपलं खरंच कौतुक आहे. आणि योगेश धडपी यांना मी विनंती करेन, जे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, या आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत स्वागत सन्मान. या नरेंद्रजी बंदर साहेब जे शिक्षक आहेत, मात्र त्यांनी तांदूळवाडी या ठिकाणी जॉईनिंग केलेली आहे. नरेंद्र बंदर साहेब तामसे यांना नरेंद्र वनगा सरांचं या ठिकाणी आगमन झालं. आता सर हा शब्द मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श शिक्षक आणि तामसई या शाळेवर ते आता जॉईनिंग झालेत. तांदूळवाडी या ठिकाणी आपण पाहतायत, या शाळेवर आता ते कार्यरत आहेत. तर मी पराग धानवा मुन्ना यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड प्युअर क्रिकेट पाहायला मिळतं. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं आहे.
69 मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा हा बुके सन्मानित केलेला आहे. पहिल्याच बॉलवर चमकून दाखवणारा हा खडीत चौकार, दुसऱ्या बॉलवर पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार. त्या साईडला राकेश सांबरे या चहाडे गावातील कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जवळचे मित्र आहेत योगेश दडपी. धन्यवाद हार्दिक किनी, विशाल नाईक सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं अतिशय वातावरण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं आणि चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्या या आदिवासी समाज बांधवांकडून खेळाडूंकडून पाहायला मिळाला. सूर्या प्रीमियर लीग एक अदरयुक्त स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हलक्याशा हाताने चिप शॉट खेळला गेला, बराच वेळ चेंडू हवेत होता. जर पाठीमागून स्टार्ट कदाचित घेतली असती तर हा कॅच कॅरी होऊ शकला असता, परंतु तेवढं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. एक रन मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर अस्मित सुतार. राकेश सांबरे ऑन दी टोस खेळला गेलाय. फटका छान आहे. वीरेंद्र सेवा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलंय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग राकेश सांबरेच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. बघाया भिड वन साईड गाडीची बाजूला कारली. बघाया विड वन साईड गाडीची बाजूला कारली. आमच्या मथुरन भारत केसरीच बाजी मारली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहतायत 10 या धावसंख्येवर. इथून ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. राकेश सांबरेच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 रन्स येतील. पहिलं षटक सफल षटक पाहायला मिळालं. 12 धावांचं, 12 रन्स. श्याम जाधव यांच्याकडून मात्र आपण पाहतात प्राइज येतं. जर राकेश सांबरे यांनी जर षटकात ठोकला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज. हार्दिक किनी क्या बात आहे. आज संध्याकाळच्या सत्रात शेअर मार्केट अचानक कसं वाढलंय, अजून वाढेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोचले गेले. राजू वाडणसाहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. राकेश सांबरे यांनी जर लगातार 2 बॉलवर 2 षटकार मारले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. आणि एका साईडला स्मशान भूमीवर जर डिरेक्ट राकेश सांबरे यांनी जर तो बॉल षटकार ठोकला तर तिथे तुम्हाला गणेशजी बुंदे यांच्याकडून जवळजवळ 500 रुपयांचं कॅश प्राइज. हे चॅलेंज आहे. आणि राकेश दुमाडा साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळतील. त्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला बरोबर त्या पत्र्यावर तुम्हाला षटकार ठोकायचा आहे. मोजून मापून मात्र ठोकायचं नाही आहे, तर पत्र्यावर षटकार ठोकायचा आहे. या षटकाराने संघाची चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला जरूर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन तर मेल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 69 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढला, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मिलन पंजाबी आणि जतीन केने ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी माहिती देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मंगेश जाधव यांनी जर कॅच कॅरी केला कोणत्याही पद्धतीने तर श्याम जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि राकेश सांबरे यांच्यासाठी 200 रुपये येतील राजू वाडणसाहेब यांच्याकडून. आणि पत्र्यावर डायरेक्ट जर बॉल आदळला, यावेळेला मात्र ऑफ साईडला जरूर खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका बिटवीन द गॅपमध्ये आहे, परंतु तेवढंच उमेदीने क्षेत्ररक्षण केलं गेलंय. ग्रेट फिल्डिंग.
तेवढ्याच मात्र उमेदीने 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केले. धावा थांबत नाही. या सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. पहिला बॉल डॉट व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय. स्ट्राईक रोटेट होते. मानसिकता मात्र जरूर चेंज झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला खूप चांगला बिटवीन द गॅप मध्ये स्ट्रोक आहे. यावेळेला चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 रन चौकार. गुड शॉट. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 धावा. अप्रतिम चांगला फटका आहे. स्टेप आउटहून खेळलेत परंतु तेवढ्याच अप्रतिम अथक परिश्रमाने चांगली फिल्डिंग केली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. आकाश इंगळे या षटकात महागडा ठरतोय. क्या बात आहे. कमळाकर दळवी साहेब यांचं म्हणणं मात्र गणेश बुंदे साहेबांनी ऐकलंय की जर स्क्वेअर ऑफ द विकेट आय थिंक सो त्या विभागामध्ये स्मशानभूमीच्या अगदी जर त्या आपण पाहिलं तर त्या भिंतीला जाऊन चेंडू आदळला लगातार 2 चौकार तर तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राईज राकेश सांबरे मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या अखेरीस 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आता विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहे 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 45 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 45. या पण डिस्क जॉकी कुणाल या आपण त्यांच्याकडे जाऊया. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान 4-6ची होते धमाल. पहिले तर जाऊन पोहोचते 24 धावा. स्मिथ अप्रतिम ऑन साईडला जरूर खेळले गेले. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 रन्स. अस्मित सुतार थोडासा या सिरीजमध्ये थोडासा तो नाराज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशजी दडपे साहेब यावेळेला ऊर्जा देत आहेत अस्मित सुतारला की प्रत्येक विकेटसाठी तुला 100 रुपये मी देईन. अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. चांगली रणनीती आखली गेली प्रथमेश आणि राकेश सांबरेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा झालेत. अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 21 बॉल आहेत. अस्मित सुतार विकेट. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज योगेश दडपे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आता अस्मित सुतार या वेळेला कमबॅक करतोय. प्रथमेशच्या अगेन्स्ट अचूक टप्पा होता. ऑफस्टूमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून चेंडू अचानक टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केलाय. बैठकी स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. फेकतील. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28. 5 बॉलचा खेळ झालाय. जर या बॉलवर राकेश सांबरे यांची जर विकेट मिळवली तर अस्मित सुतार याला 200 रुपये योगेश दडपे यांच्याकडून.
चांगला बॉल होता, खोलवर चेंडू ऑफ साईडला ऑन दी अप खेळला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावा आराम के साथ पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता 39 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18-13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या ऐकूया आपण डिस्क जॉकी आमचे ऑपरेटर अर्थातच कुणाल. षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 30-10च्या सरासरीने खेळलेत. आता 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने विजयासाठी खेळावं लागेल. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर येत आहेत आकाश इंगळे. यावेळेला पंचांकडे जरूर दाद मागितली, परंतु पंचांनी सांगितलं आकाश तू मध्ये का आला, आणि मध्ये आल्यामुळे मात्र यावेळेला पंचांना स्पष्टपणे दिसलं नाही. लेग बाईचा इशारा येतोय. असं होतं कधी कधी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, परंतु लेग बिफोर विकेटची मात्र अपील केल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळत नाही. हे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपण पाहिलंय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर एंडकडे राकेश सांबरेला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. कोणी हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला कोणी हलकत घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश सरफला आपण पाहतायत. डेंजरस बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक घणाघाती फलंदाज, गोलंदाजांचा कर्दनकाळ, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याची बॅट बोलली पाहिजे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32वर थांबले. 37 रनची अजूनसुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 16 बॉलमध्ये 37. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. आकाश फुल टॉस बॉल होता. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. तर भरपूर फलंदाजांना पाहिलंय की मात्र सरळ बॅटने पहिला बॉल रीड करतात, परंतु इथे भावेश सरफ आल्या आल्या रिव्हर्स स्वीप स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी ओळखला जातो. संघाची धावसंख्या स्थिर 15 बॉल आणि 37 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत 1 रन मनसूर जाधव जे तनिष फायटर्स चहाडी टीमचे ओनर आहेत थोडेसे डोक्यावर हात देत आहेत. गणेश जी बुंदे मात्र त्यांच्यावर बरोबर फोकस करतायत. आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेत, परंतु त्यांना माहिती आहे भावेश सरफ जिथपर्यंत आहे आणि आता स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर बनते. आदरयुक्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सूर्या प्रीमियर लीग. अप्रतिम चांगला बॉल आहे आणि सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑफकडे फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आत्तापर्यंत आपण पाहिली तर 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लगातार 2-3 जर लगातार रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून बाउंड्री किंवा षटकार आले तर 500 रुपये, परंतु क्लीन बोल्ड. परिपूर्ण भावेश सरफ बॉब यावेळेला आपण पाहतायत फर्निचर डिस्ट्रॉयड केलंय. आता मॅच मात्र या ठिकाणी रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहा राकेश सांबरे बाद झाल्यानंतर तेवढे मात्र फिल्डर खेळाडू आले नव्हते सेलिब्रेशन करायला, परंतु भावेश सरफ बाद झाल्यानंतर मात्र सेलिब्रेशन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आकाश इंगळेने
ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स, एक सांघिक तर एक स्वतःची वैयक्तिक विकेट मात्र मिळवून भावेश सरफसारखा एक मोठा धक्का बसवला. फलंदाज बाद. आपल्या दादानी या दादानी केलाय मार्केट जाम. आपल्या दादानी या दादानी केलाय मार्केट जाम. बस चलता है उसका नाम आकाश दादाचा लाईफ बॉम्ब. बस चलता है उसका नाम आकाश दादाचा लाईफ बॉम्ब. बस चलता है उसका नाम आकाश दादाचा लाईफ बॉम्ब. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. 12 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 35 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. विजयासाठी धावा हव्यात त्या 35. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू पवारला आपण पाहतायत. एका साईडला प्रथमेश, अजूनपर्यंत जितू डवला याला आपण पाहू शकाल. एका साईडला आपण पाहिलं तर प्रथमेश अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे, खेळपट्टीवर टिकून राहिलाय. परंतु थोडाफार दबाव असेल, या दबावाला बाजूला सारून मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बॉलर सतीश मोर अप्रतिम फोर्स केलंय, समोर खेळलेत. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. अतिशय चांगला उमेदीने पकडलेला हा झेल. किरण मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. आम्ही नाही वाकत. कोणी दावा की रोखून, कोणी दावा की रोखून. आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या ठोकून. आमचा किंग मेकर अड्ड्यात आलाय साऱ्यांच्या गाड्या ठोकून. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 34 या धावसंख्येवर 34 रन्स, 35 रनची आवश्यकता आहे. यावेळेला जागेवरून खेळलेत, फिल्डरला निवडलंय, फिल्डर येत आहे सेफ हँड. ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. लगातार 2 बॉलवर 2 विकेट सतीश मोरच्या खात्यामध्ये. सतीश मोर इज ऑन अ हॅट्रिक. चांगला झेल लोकेश. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर मनसुर जाधव थोडेसे टेन्शनमध्ये जरूर आहेत, परंतु हे टेन्शन फ्री करण्यासाठी तुम्ही गणेशजी बुंदे यांच्याशी संपर्क साधा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा, 35 रनची आवश्यकता अजून सुद्धा. सतीश मोर इज ऑन अ हॅट्रिक. योगीजी दडपी साहेब, गणेशजी बुंदे साहेब, राकेशजी धुमाडा साहेब, त्यानंतर राजू वाडान साहेब, कमळाकर दळवी साहेब, साई मोर साहेब, वनगे साहेब जे शिक्षक आहेत, श्याम जाधव यांना आपण पाहत आहेत. पराग धानवा मुन्ना यांना आपण पाहू शकाल. राहुलजी धानवा यांना आपण पाहत आहे. ते संपूर्ण कार्यकारिणी मंडळ आहे. कोर कमिटी स्थापित केले गेले आणि त्यानंतर मात्र 5 वर्ष निरंतरता या स्पर्धेचं आयोजन करणे ही खाऊ गोष्ट नाही आहे. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सनी दळवी आज समोर पिताश्री सुद्धा बसलेले आहेत. थोडेसे ते सुद्धा मात्र म्हणत असतील की सिंगल डबलला महत्त्व द्यायला हवं. जशी चर्चा झाली, लेग स्टंप तुम्ही मात्र सोडून खेळतायत तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते अशा वेळेला. ऑलरेडी मात्र ते बिझनेसमध्ये आहे सनी दळवी, त्यामुळे कधी कधी वेळ मिळत नसतो. कारण सनी दळवीला मी या अगोदर MPL खेळताना पाहिलंय. ज्या पद्धतीने त्याचा बॅटिंग स्टान्स होता, त्याचा लेदर क्रिकेटचा क्लास होता. मात्र कालांतराने जेव्हा आपण एखाद्या बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा तो वेळ बिझनेसला द्यावा लागतो आणि मैदानाला कमी द्यावा लागतो. इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत 3 विकेट्स मिळवलेत सतीश मोरने. विकेट मेडनोर आपल्याला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. आणि मंगेश जाधव यांनी झेल टिपल्याबद्दल श्याम जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज ते जीपे पे करतील ऑनलाईन कॅश. आणि विकेट मेडनोर. एकदा जोरदार टाळ्या सतीश मोरसाठी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 6 बॉल. सतीश मोर
काय बॅटिंगचा दर्जा सुद्धा पाहायला मिळाला. जे 2 षटकार 13 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या गेल्या होत्या. कारण 50 जेव्हा 50+ धावा होता 6 षटकांमध्ये, तर तुमची ऑटोमॅटिकली बॉडी लँग्वेज जी आहे ती मात्र फुलते आणि तेच झालं. परफेक्शन यावेळेला पाहायला मिळतं. सतीश मोर 5 डिसेंबरचा दिवस त्याच्या स्मरणात राहील. हो, मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक षटक असं टाकलं होतं सूर्या प्रीमियर लीगमध्ये चहाडीच्या या ऐतिहासिक मैदानात. तो छाती ठोकून सांगेल येणाऱ्या पिढीलासुद्धा. आणि अविस्मरणीय क्षण जे कपिल पाटील यांनी टिपलेले आहेत आणि लाईव्ह ऑपरेटर जतीन किनी यांनी मात्र ते विकेट मेडनवर हे सुद्धा मात्र एक जरूर कॅप्चर करून यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज घेत आणि लगेच अपलोडसुद्धा झाली. ही ताकद आहे पाटील नेटवर्कची. उद्याच्या दिवसातील सामने आपल्याला आजच्या दिवसातील जो पेंडिंग राहिला आहे तो निर्णय जो काही आहे तो तुमच्यापर्यंत पोचवला जाईल. आणि उद्याचा शेड्यूल जो आहे तो आमच्यापर्यंत राहुल जी धानवा यांनी दिलेला आहे. उद्याची पहिली मॅच जीवदानी स्पोर्ट्स धुकटन वर्सेस शेतकरी राजा. 8:30ला आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 8:40ला टॉस होईल. 20 मिनिटाचा मात्र तुम्हाला रणनीतीसाठी वेळ दिला जाईल आणि 9 वाजता ॲक्युरेट बॉल पडेल. त्यानंतर दुसरा सामना धानवा ब्रदर्स वर्सेस आदिवासी वादळ कोकनेर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तनिष फायटर चहाडे वर्सेस शेतकरी. 11 स्टार वाकडी वसरोली वर्सेस सह्याद्री शिलेदार तामसई. शेतकरी राजा वर्सेस आदिवासी वादळ कोकणेर. तनिष फायटर चहाडे वर्सेस धानवा ब्रदर्स. 11 स्टार वाकडी वसरोली वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स दुकटन. दरम्यान बाउंड्री येते सह्याद्री शिलेदार तामसई वर्सेस शेतकरी. अशा प्रकारचे 8 सामने उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. जो आजचा पेंडिंगचा सामना आहे तो वेळेनुसार तुम्हाला मात्र उद्या कळवला जाईल. याची दखल घ्यायची सर्व संघ मालकांनी. फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर स्वप्नील दळवीच्या माध्यमातून केला गेला होता. 1 रन मिळेल. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. त्या 11 स्टार वाकडी वसरोळी संघ असा आहे की कोणत्याही सिच्युएशनमध्ये डोकं वर काढण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. हळूहळू आता विजय दूर चाललाय आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. जे स्टँड्समध्ये खुर्च्या आणि पाण्याचे जार आहेत ते कृपया करून व्यासपीठाच्या समोर आणून ठेवा. जे आयकॉन प्लेअरवरती जिम्मेदारी आहे. मी विनंती करेन ज्या खुर्च्या आहेत आणि पाण्याचे जार ते आणून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे मात्र हार्दिक अभिनंदन 11 स्टार वाकडी वसरोळी टीम. आणि एका साईडला आपण पाहिलं तर तनिष फायटर्स चहाडे टीम संघ आपण पाहत आहेत. आत्तापर्यंत तनिष फायटरचा विचार केला तर 1 मॅच विन झालेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 3 मॅच आणि 3ही मॅच मात्र पराभूतच्या छायेत पाहायला मिळत आहेत. आज टेन्शन थोडंसं असेल.